नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर, पितृपक्षात काय करू नये आणि का। पितृपक्ष हा एक पवित्र काळ आहे जेव्हा आपले पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळावी म्हणून आपण श्राद्ध करतो। पण या काळात काही चुकीच्या गोष्टी केल्या तर अरे देवा, ते पूर्वजांच्या आत्म्यांना दुखवू शकते आणि आपल्या जीवनात पितृदोष येऊ शकतो। चला तर मी तुम्हाला सांगतो की नेमकं काय करायचं आणि काय करू नये। पितृपक्षाचा जो काळ असतो या काळात 3 गोष्टी करणं प्रामुख्याने टाळावं। काय आहेत त्या 3 गोष्टी, चला तर ऐकूयात। पहिली गोष्ट, या काळात नवीन वस्तू खरेदी करणं हे शक्यतो टाळावे। नवीन कपडे, नवीन दागिने, नवीन वाहनं या गोष्टी नको, कारण हा काळ सामग्रीच्या सुखांचा नाही तर पूर्वजांच्या स्मृतीचा आहे। अशी खरेदी केली तर पूर्वज नाराज होऊ शकतात आणि तुमच्या जीवनात आर्थिक अडचणी येऊ शकतात। दुसरी गोष्ट, मांसाहारी भोजन आणि मद्यपान हे तर पूर्णपणे वर्ज्य आहे। का? कारण पितृपक्षात शुद्ध सात्विक आहार घ्यायचा असतो। मांस, मद्य, कांदा, लसूण यामुळे शरीर आणि मन अशुद्ध होतं। पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळत नाही, उलट ते दुखावले जातात। कल्पना करा, तुमचे पितर तुम्हाला पाहत आहेत आणि तुम्ही असं करत आहात, किती दुःखद आहे हे। तिसरी गोष्ट, नवीन सुरुवात करणे, जसं लग्न, गृहप्रवेश किंवा नवीन व्यवसाय नकोच। हा काळ उत्सवाचा नाही, स्मरणाचा आहे। अशी नवीन सुरुवात केली तर ती अशुभ ठरू शकते, अपयश देऊ शकते। पूर्वजांचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर शांत राहा। आणि चौथी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, केस किंवा नखे कापणे हे सुद्धा टाळा, कारण हे शुभ कार्य नाही। हे मात्र पितृपक्षात शुद्धता राखणे आवश्यक आहे। असे केले तरच पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळते। त्यामुळे वरील सांगितलेल्या सर्व गोष्टी तुम्ही वर्ज्य करा, टाळा, त्या करू नका।